नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज कुरम्याची भाजी करते, जी की सर्वांनीच केली असेल, पण मी पहिल्यांदाच करते आणि त्याच्याबद्दल मला खूप अप्रूप आहे। मी ना कुरम्याची भाजी करायची म्हणून थोडीशी तयारी केली आहे। त्याच्यात मी तुम्हाला थोडंसं साहित्य सांगते की मी काय काय घेतलंय, कशा पद्धतीने मी तयारी केली आहे। तर मी बटाटे उकडून घेतले, एक कांदा चिरून घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय चिरून आणि फ्लॉवर उकडून घेतलाय आणि वाटाणा, हिरवा वाटाणा, हे सगळं त्याचं साहित्य आहे। आणि जे मसाला वगैरे, जे तिखट, मीठ, गोडा मसाला किंवा तेल, हे जे नेहमीचं साहित्य असतं। मोहरी घेतली, जिरे घेतले, हळद घेतली, लाल तिखट घेतले, हा गोडा मसाला आहे, हे हिंग घेतलाय, याच्यात मीठ आहे आणि ही आलं लसूण पेस्ट आहे तयारवाली, याच्यात तेल आहे आणि चवीपुरती साखर आहे याच्यात। आणि आता चिरून घेतल्यामध्ये फ्लॉवर आणि वाटाणा गरम पाण्यात शिजवून घेतलाय। इथं गॅस लावून घेतले, याच्यात आपण आहे ना तेल टाकायचं। तेल आहे ना प्रत्येकाच्या अंदाजानुसार टाक। काही घरात इथे तेल तापते, 1-2 मिनिटं थांबू जरा, तेल तापत। तेल छान तापलंय, आता आपण याच्यात मोहरी टाकू। तडलेला आवाज आला की आपण थोडंसं याच्यात हळद टाकू। थोडंसं चिमूटभर हिंग टाकू। हातानेच टाकतो। आणि थोडी ही आलं लसूण पेस्ट। मीडियम फ्लेम करू जरा थोडी। पण तुम्ही थोडासा कांद्याबरोबर परत एकदा थोडासा परतून कांदा मारून झाला। थोडासा टोमॅटो शिजतो याच्यात, गॅस लाव झालाय, कांदाही छान परतला गेला। आता मी थोडा याच्यात बटाटा घालते। दोन मिनिटाचा छान आणि त्याचबरोबर हे आपण इकडे घेतलेले वाटाणे आणि फ्लॉवर हे मी याच्यात टाकू। तेल थोडंसं 1-2 मिनिटं छान परतून घेते। शिजवून घ्यायचं। त्याच्यात गाजर सुद्धा असतं, पण आता सध्या आहे ना जे घरात अवेलेबल आहे
एक 2 मिनिटं असंच राहू दे. आता आपण इथे थोडासा गोडा मसाला टाकू 2 चमचे. ह्याच्यामध्ये सगळेच मसाले गोडा मसाल्यामध्ये गरम मसाले असतात, त्यामुळे त्याची चव छान येते आणि वासही छान येते. हा घरचा गोडा मसाला ना, त्यामुळं चव थोडं जास्त टाकलं एक कलरसाठी. त्याची भाजी अशी परतली. हे बघा आता आहे ना, ह्याला छान उकळी आली आहे, तर आपण आता ह्याच्यात मीठ टाकून घेऊ. ते चवीपुरतं मीठ, ज्याचं त्याचं प्रमाण जसं असेल जास्त कमी तसं टाकून घ्या. करताना मी माझ्या पद्धतीने टाकते चवीपुरतं मीठ. आणि मीठ टाकल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं आणि मग आहे ना थोडी साखर टाकायची. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर टाका. म्हणजे एवढी साखर टाकली तर त्याला छान चव येते. आणि परत एकदा पण हलवून घेऊ छान, सगळीकडे मिक्स होऊ दे, लागेल म्हणजे मीठ साखर व्यवस्थित. आता आपण हे थोडंसं 1 मिनिटासाठी झाकून ठेवू. आणि मीडियम फ्लेम करू जरा. आपण आहे ना असे हे पाण्याच्या थेंबाचं जरा थोडं वाफ झाली की आपण याचं झाकण काढणार आहे. मग आता की नाही आपण वाफ दिली आहे भाजीला, ते तर झाकण उघडून बघू कशी झाली भाजी. भाजीला छान वाफ आली आणि आता अशी वाफ आली ना, तर आपण आता लगेचच ह्याच्यावर कोथिंबीर टाकू आणि झाकण परत पुन्हा ठेवून घेऊ. म्हणजे कोथिंबीरचा वास असा छान लागेल आणि मग आपण सर्व. छान टाकली, छान कलर वगैरे छान आला. आता आपण परत एकदा घे. माझं नाव भाग्यश्री. मी आताच तुमच्याशी कुरम्याची भाजी शेअर केली, कशी करायची, ती कशी झाली आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. काही चुकत असेल तरी सांगा, कारण माझा हा पहिला प्रयत्न आहे. यापूर्वी कधीही मी असं काही केलेलं नाही, तर त्याबद्दल नक्की सांगा, सपोर्ट करा. काही राहिलं